महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आता संपली आहे। शुक्रवारी 5 वाजेपर्यंत लेखी म्हणणं मांडता येणार आहे। 15 फेब्रुवारीपर्यंत राहुल नार्वेकर निकाल जाहीर करणार आहेत। बैठक झाली नाही किंवा ती बैठक झाली नाही या स्वरूपाचं त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे। थेट मुख्यमंत्र्यांविरोधात ते भूमिका जाहीर करताना पाहायला मिळतात। नाही, एक सांगतो, भुजबळ साहेब आपल्या भूमिकेवरती ठाम आहे। गेल्या 30-35 वर्षापासून ते त्यांची भूमिका सातत्याने जनतेसमोर मांडतायत। ओबीसी करता त्यांचा सातत्याने लढा चाललेला आहे। त्या गोष्टीचा आणि भुजबळ साहेबांच्या राजीनाम्याचा किंवा ओबीसींचा लढाईच्या बाबतीमध्ये हे दोन वेगवेगळे विषय आहेत। ओबीसींचा नेता म्हणूनच आजपर्यंत भुजबळ साहेबांनी सातत्याने काम केलेले, ते त्यांचं काम करतायत। त्यामुळे राजीनामा देणं घेणं हा काही विषय या ठिकाणी होऊ शकत नाही। चर्चा सातत्याने चालू आहे की भुजबळांनी राजीनामा दिलेला आहे। आज एका वर्तमानपत्रामध्ये सुद्धा ही बातमी छापून आली आहे। काय सत्य त्याने? नाही, मला तरी वाटतं की अजूनपर्यंत असल्या स्वरूपाची बातमी वर्तमानपत्रात किंवा कोणीतरी माध्यमांमधनं समजा सांगत असेल। मी वस्तुस्थिती अशी की मी भुजबळ साहेबांनी राजीनामा दिलेला